भाई जल्दी से आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, नुक्कड़ का नाटक, नुक्कड़ का नाटक, नुक्कड़ का नाटक देख दिल से, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, देख देख तमाशा देख, देख देख तमाशा देख, नुक्कड़ का नाटक दिल से देख, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के। नमस्कार 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 मित्रांनो, तर आज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत नुक्कड नाटक म्हणजेच पथनाट्य, आणि त्यात मी आहे तुमच्या सर्वांचा लाडका जमुरा, आणि मला साथ द्यायला आहे स्टार के स्टार रॉक स्टार म्हणजेच माझे उस्ताद। अरे दीवानो इन्हें पहचानो, बकरी कुठे? ओ तिकडे बकरी आहे का? कुठे आली आहे बकरी? ओ तिकडे आहे का बकरी? अरे झमुऱ्या इकडे बघ। अहो पण उस्तादी बकरी अडकली आहे कुठे? मला सांग, पहिला डॉन कुणी केला? होय अमिताभ बच्चन। आणि दुसरा शाहरुख खान। आणि त्याच्यानंतर डॉन झालाच नाही, म्हणून माझी गाडी अडकली। अहो पण अशी काही लोक आहेत जी स्वतःला डॉन समजतात। कसं काय? अहो ही जी काही राजकारणी लोक आहेत ना, ती स्वतःला डॉन समजतात, बिल्डर्सची सेवा करतात आणि गुंडांना अभय देतात। पण आता यांना अद्दल घडणारे ती कशी काय? अहो ही जी आपली मायबाप जनता आहे ना, ती त्यांना अद्दल घडवणारे नाही येत्या विधानसभेच्या निवडणुकीत। किती आले किती गेले, भले मोठे राजे झाले, मोठ्या गर्वात बुडाले, आणि मातीत मिळून सारे गेले। गेलो 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 गाय गेलो, अगं कुठे राहिले गाय? अरे 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 बाळा, काय झालं का तुला? अगं छातीत दुखतंय। छातीत दुखतंय, चला आपण सरकारी दवाखान्यात जाऊ। अगं काय ठेवलं काय त्या सरकारी दवाखान्यात? ना आयसीयू ना ऑक्सिजन। अगं तिकडे तर डॉक्टर पण जागर नसतात। मी सांगतो त्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये चल। नाही नाही बरोबर आहे तुझं। अरे पण ते प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्याला परवडणार आहे का? अगं मग काय फायदा काय विभागात राहून मला सांग। अगं या डम्पिंग ग्राउंडच्या वासामुळे एवढा त्रास होतो, त्याच्यामुळे श्वास घ्यायला जमत नाही, आणि आई त्याच्यामुळे माझ्या छातीत दुखतंय। त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण आपल्या गावीत जाऊ। हा आम्ही चाललो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। अरे काय चाललं काय? कुठं चाललात? आम्ही निघालो आमच्या गावी। अहो थांबा, पण नक्की झालंय काय? अहो काय सांगू काय हो तुम्हाला? अहो या डम्पिंग ग्राउंडच्या वासामुळे एवढा त्रास होतो, छाती दुखी, डोके दुखी, अहो टीबी सारखे रोग होतात, टीबी सारखे काय होतात की नाही? हा दादा तुम्ही पण सांगा। नाही, दादा मान हलवताय। बरोबर आहे, आणि म्हणूनच आम्ही चाललोय आमच्या गावी। अहो थांबा, हा जो डम्पिंग ग्राउंड आहे ना, त्याच्यात बायो फिल्टर लावण्यात येणार आहे। बायो फिल्टर? हो, त्याच्यामुळे घाणेरडा आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही, आणि तुम्हाला शुद्ध हवा देखील घेता येईल। आणि डम्पिंग ग्राउंड मधून जे मिथेन सारखे गॅस निघतात ना, त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे। आणि हा जो तुमचा विभाग आहे ना, त्याच्यात एअर क्वालिटी काउंटिंग मशीन लावण्यात येईल। त्याच्यामुळे जसं प्रदूषण वाढेल ना, त्यावर तत्काळ उपाययोजना करता येतील। अरे वा वा वा। आणि डम्पिंग ग्राउंडच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात येणार आहे, त्यामुळे काय होईल, तिथं हरित पट्टा तयार होईल, त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक दृष्ट्या शुद्ध हवा मिळेल। अरे वा 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 वा। आपल्या त्या सरकारी दवाखान्यांचं काय? अहो आपला जो सरकारी दवाखाने आहेत ना, त्यांना सुपर मल्टी स्पेशालिटी करण्यात येणार आहे। सुपर मल्टी स्पेशालिटी? हो। आणि आपल्या महात्मा फुले रुग्णालयाचं बांधकाम लवकर येणार आहे। आणि जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दवाखाना आहे ना, त्याला अद्ययावत प्रसूती केंद्र बनवण्यात येणार आहे। आणि विक्रोळी, भांडूप, कांजूरमार या भागात जेवढे सरकारी हॉस्पिटल आहेत, त्या सगळ्यांना सुपर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल बनवण्यात येणार आहे। वा 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 वा। म्हणजे आता आपल्याला या विभागात निरोगी आयुष्य जगता येणार आहे। हे सगळं चांगलं आहे, पण हे सगळं करणार कोण? याला माहितच नाही। अरे कोण म्हणजे काय, आपले विशुदादा। बदल हवा, चेहरा नवा, म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रोळी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विश्वजीत ढोलन साहेब। बाबू समझो इशारे, हवन पुकारे, पम पम पम, या धरती को गाड़ी कहते हैं प्यारे, पम पम पम। ओ दादा, मागे बघून चालवा ना, नीट दिसत नाही का बाई मागे बाईक चालवते? अरे क्या मी काय करू, याने याची पुढे घातली ना। अरे गाडी म्हटलं मी। अहो मी पुढे गाडी कशी नेणार? बघा केवढा मोठा खड्डा करून ठेवलाय। यांचं असंच असतं, अहो दर 6 महिन्यात खड्डा खणतात, भरतात। हो थांबा,
घंटात भरतात. अहो आता खणून खणून त्याच्यातनं पाणी यायला लागलंय. तोंडामधून नाही रस्त्यामधून पाणी यायला लागलंय बघा. अहो पण आता हे सगळं नीट होणार आहे. कसं? गाडीतनं बाहेर या. या बाहेर सांगा. अरे कसं म्हणजे काय विचारता? आपले विशुदादा एकदा आमदार झाले ना हा. की हे असे फालतू काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, हा. यांचे सगळ्यांचे लायसन्स कॅन्सल करणार आणि चांगले प्रामाणिक लोकांच्या सेवेसाठी जे लोक काम करतात, कॉन्ट्रॅक्टर काम करतात ना, त्यांना ते कामं देणार. मी तर असं ऐकलं आपले विशुदादा इतरांसारखे फक्त नावापुरती फुटपाथ नाही मग? तर चांगले चालण्यासारखे फुटपाथ बांधणार आहेत. नाही नाही, ते बांधतील फुटपाथ, मग नंतर त्यावर ठेलेवाले येऊन बसतील, हे. मग आम्ही चालणार कुठे? सांगा. रेल्वेवाल्यांचं नो टेन्शन, त्यांच्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे ते फुटपाथवर बसणारच नाहीत. त्यामुळे फुटपाथ मोकळे राहतील, स्थानिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध राहील, शिवाय वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि अपघात देखील होणार नाही. नाही नाही, ते पण बरोबर आहे, पण मग आम्ही पार्किंग कुठे करायची? सांगा. अहो त्याचं तर मुळीच टेन्शन घेऊ नका, कारण आता जागोजागी वाहनतळे म्हणजेच पार्किंगची व्यवस्था म्हणजे एवढं सगळं करणार आहेत? हो, आणि याच्यासारखी बरीच कामं म्हणजे जे आपली सरकारी शाळा आहेत ना त्यांचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. CSR निधीचा वापर करून ITच्या शिक्षण, हो काही शाळेना तर CBSE बोर्डाचे शिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. अहो मी तर असं ऐकलंय, माझ्या बाजूवाल्या काकींनी सांगितलं की महिलांना त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी एक वेगळी बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत आणि त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी जे लोन लागणार आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना असिस्टंट उपलब्ध अरे करून वा, देणार वा, आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि ग्रंथालय, खेळाडूंसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि क्रीडांगण, याशिवाय कलाकारांसाठी मोफत कार्यशाळा आणि इतकंच नाही, या सगळ्यांना मोफत प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. आणि हा त्याचबरोबर चाळीतले कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण करण्यात येणार आहे व आपले जे नाले आहेत ना ते व्यवस्थित नियमितपणे स्वच्छ ठेवण्यात येतील व त्याचबरोबर सुलभ शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. अहो आपल्या जुन्या फुटपाथचं नूतनीकरण तर करण्यात येणारच आहे, पण जे आपल्या जुन्या इमारती आहेत ना त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी जलवाहिन्या ते जुने काढून नवीन लावण्यात येणार आहेत आणि जे मलनिस्सारण टाके आहेत ना त्यांच्यात सुद्धा सुधारणा होणार आहे. रस्त्यांवर ड्रेनेज सिस्टम सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत आणि तेही चांगले टेक्निशियन्स बोलवून. मंडळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्यांनी पर्यावरण सेना उभारली आहे. त्याच धर्तीवर आपल्या विक्रोळी भागातील जी मॅंग्रोव्ह वनं आहेत त्यांचं संवर्धन करण्यात येणार आहे, संरक्षण करण्यात येणार आहे आणि त्यांचा शाश्वत विकास केला जाणार आहे आणि तेथे जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र उभारलं जाईल. त्यामुळे आपल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. याशिवाय आपले विशुदादा एकदा आमदार झाले की त्यांचं एक स्थायी कार्यालय असेल आणि एक प्रतिनिधी ॲप असेल, तिथे तुम्ही तुमच्या सूचना तक्रारी मांडू शकता. याच प्रकारे या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी, सदैव तुमच्या सेवेत राहण्यासाठी, आपल्या नागरिकांना FSI वाढवून देण्यासाठी, आपल्या महाराष्ट्राला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी, महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी, या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करून ती कायदा आणि सुव्यवस्था सुतासारखी सरळ करण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजेच येत्या 20 तारखेला आपल्याला आपले लाडके उमेदवार म्हणजेच विश्वजीत डोलम साहेब, आपली निशाणी काय आहे? याच्या समोरचं बटन दाबून म्हणजेच 1 नंबरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करायचा आहे. विश्वजीत डोलम साहेबांचा विजय, दादांचा विजय असो, राजसाहेब ठाकरेंचा विजय असो, साहेब ठाकरे साहेबांचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पथनाट्य ग्रुपसाठी. जो संदेश जनतेला द्यायचा आहे त्यांनी या पथनाट्याच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. मी या सर्व कलाकारांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आज वेळात वेळ काढून आपल्या पक्षासाठी, साहेबांसाठी आणि विश्वजीत डोलम यांच्यासाठी जो काही तुम्ही पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार करताय त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि आता आपण
सभेला सुरुवात करूया. साहेब भांडूपला पोचलेले आहेत. भांडूपची सभा आता सुरू होते तिथे. आणि आता आपल्या विक्रोळीच्या या सभेला सुरुवात करूया. मी व्यासपीठावरती आपल्या पक्षाच्या विभागाध्यक्षा प्रियांका ते शृंगारे, महिला सरचिटणीस मानेताई, निशाताई विभाग सचिव, सर्व उपविभाग अध्यक्ष पुरुष, सर्व महिला उपविभाग अध्यक्षा, तसेच अंगीकृत संघटनेच्या जनहित कक्षाच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट प्रांजल जाधव, चिटणीस ॲडव्होकेट आकांक्षाताई गांधी, स्वयंरोजगार यांच्या सिद्धी आंगणे, कामगार सेनेचे आमचे नंदकिशोर तळवडेकर, सहकार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर जाधव, या सर्व वरिष्ठांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. लवकर या वरती पटापट. पुरुष उपविभाग अध्यक्ष, महिला उपविभाग अध्यक्षा, कसले त्यांना पुढे पत्रकार बांधवांना पुढे टेबलच्या इथे बसण्याची जागा करून द्यावी. पुढे जे टेबलच्या इथे बसलेले आहेत त्यांनी या साईडला सरकावं. आपल्याला पुढच्या सगळी लाईन ही पत्रकारांसाठी ठेवलेली आहे, ते आरक्षित आहे सांगितलं आहे. एकदम बाजूला होतोय.
हॅलो, एक मिनिट, विनोदला बोला. स्टेजच्या मागे जे सर्व महाराष्ट्र सैनिक आहेत, पदाधिकारी, त्यांनी कृपया करून समोरच्या साईडला इथे पाठीमागे कोणी उभं राहू नये. पोलिसांच्या सूचना आहेत की पाठीमागे कोणालाही उभं करू नका. अरे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे, स्थिरस्थावर व्हायचं. आपण सभेला सुरुवात करतोय. सर्व महाराष्ट्रीयन सैनिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी डी ब्रॅकेटमध्ये कोणी इथे राहू नये. इतर या पुढच्या साईडला या. वाजत गाजत सर्व महाराष्ट्र सैनिक साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी येत आहेत. परवा 8 तारखेला कांजूरला सभा झाली, आपल्या विकोळी विधानसभेची पहिली सभा. आणि त्याच वेळेला साहेबांनी सांगितलं की मी विक्रोळीला एक सभा घेणारच आहे. आणि त्यावेळेला जो कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह संचारला, कारण का विक्रोळीकर समस्त विक्रोळी विधानसभेतले रहिवाशांनी पहिला आमदार, पहिला नगरसेवक जर कोणी दिला असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, तर पहिला विक्रोळी विधानसभेतल्या रहिवाशांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे खास करून साहेबांचं विक्रोळी विधानसभेवरती खास प्रेम आहे. आणि तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी साहेबांनी सांगितलं की मी विक्रोळीला एक सभा घेणार. आणि त्याच्याबरोबर त्यांनी अजून एक वाक्य जोडलं की काही सीट आणणार म्हणजे आणणार. आणि त्यासाठी एक सामान्य कार्यकर्त्याच्या मागे एक नेतृत्व, खंबीर नेतृत्व किती ठामपणे उभं असतं हे साहेबांनी दाखवून दिलं. जसं साहेबांनी सांगितलं की मी सभा घेतोय विक्रोळीत आणि सीट आणणार म्हणजे आणणार, त्याच्यानंतर सगळ्यांच्या या विरोधी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये, त्या उमेदवारांमध्ये एक भीतीचा पोटाचा गोळा उभा राहिला. आणि त्यांचे जे पोपट आहेत ते सगळे फडफडायला लागले. त्यांना कळून चुकलं की आता पायाखालची जमीन सरकत चालली आहे. पराभव त्यांना हळूहळू हळूहळू दिसायला लागलाय. जेव्हा विक्रोळी या आपल्या निवडणुकीला सुरुवात झाली
त्यावेळेला त्यांचं चाललेलं प्रचार की मी तर हॅट्रिक मारणार, लाल दिव्याची गाडी येणार, हे सगळे जे चाललेल्या गोष्टी होत्या त्या कुठे आता हळूहळू नाहीशा होत चालल्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये हे यांचे जे कार्यकर्ते आहेत ना, हे आत्ताचे शिवसैनिक, मी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांबद्दल बनतच नाही, आत्ताचे शिवसैनिक यांनी जास्त बोलू नये हो. यांनी साहेबांबद्दल तर जास्त बोलूच नाही, तुमची लायकीच नाही आहे साहेबांबद्दल बोलायची. जसे तुमचे उमेदवार पैसा फेकतात, तमाशा दाखवतात आणि त्या पैशाच्या जीवावर तुम्ही बोलताय, हे फक्त काही दिवसच आता शिल्लक आहेत. त्यामुळे या लोकांनी जास्त साहेबांवरती बोलायचा प्रयत्न करू नये. बरेच मुद्दे आहेत, बरंच काही बोलण्यासारखं आहे की 10 वर्षातला जर आपण काही मागितलं, 10 वर्षात तुम्ही काय केलं, तर त्यांच्याकडे फक्त आणि फक्त मी मंडळांना पैसे दिले, त्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही आहे, हे सांगण्या व्यतिरिक्त काही नाही आहे. मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, म्हणजे एक सांगावंसं असं वाटतं की खरोखरच या वेळेला साहेबांना संधी देण्याची तुम्हाला गरज आहे. एकदा संधी देऊन तुम्हाला बघायची आहे. साहेबांच्या भूमिका पहिलं बोलताय, काही लोकांच्या चर्चा असतात या की राज ठाकरे हे भूमिका बदलत असतात. भूमिका कोणी बदलल्या आहेत? साहेबांनी. मागच्या 3 निवडणुका 4 निवडणुका घ्या. 2009ला जेव्हा महाराष्ट्र निर्माण सेना पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढत होता, स्वबळावर लढला आणि ही लोक शिवसेना भाजपची युती होती. 2014ला हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, शिवसेना भाजप वेगवेगळे लढले आणि त्याच्यानंतर जेव्हा निवडून आल्यानंतर या दोघांनी युती केली. 2019ला परत एकत्र लढले आणि ज्या वेळेला कळालं की आता बाबा माझा मुख्यमंत्री बनत नाही आहे, माझा पक्षाचा मुख्यमंत्री बनत नाही आहे, त्यावेळेला त्यांनी संसार दुसऱ्यांबरोबर मांडला. मग भूमिका बदलल्या कोणी? आम्ही बदलल्या की तुम्ही बदलल्या? हे सगळ्यांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे. भूमिका बदलणारे कोण आहेत? साहेबांनी भूमिका एकच ठेवली आहे, ती म्हणजे मराठी आणि हिंदुत्व. साहेबांनी हिंदुत्वासाठी कोणाच्याही कधी पाया पडले नाही आहेत किंवा मराठीसाठी कधी कोणाच्या पाया पडलेले नाही आहेत. साहेबांच्या भूमिका आजही त्याच आहेत की माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर मराठी पाटी असली पाहिजे, माझ्या महाराष्ट्रात मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, माझ्या महाराष्ट्रात मराठी मुलांना पहिलं रोजगार मिळाला पाहिजे. ही भूमिका पहिला पक्ष स्थापनेपासून साहेबांनी मांडलेली आहे. आणि यांनी आम्हाला सांगू नये हिंदुत्व. साध्या आमच्या कन्नमर टागोरनगरमधल्या हे आमदार झाल्यापासून मागच्या 10 वर्षात गणपती नवरात्रीच्या मिरवणुका यांच्या मतदारांसाठी, त्या पण हिरव्या मतदारांसाठी मिरवणुकींचे मार्ग बदलले. हे यांचं हिंदुत्व. लाज वाटायला पाहिजे. मागच्या आठवड्यात सभेत, त्यांच्या सभेत, मुझे आज तक मुसलमानों से जितना प्यार मिला है उतना प्यार मुझे आज तक कभी नहीं मिला. म्हणजे मराठी लोकांनी तुम्हाला मतदान नाही केलं? हे तुम्हाला आता विचारायची वेळ आलेली आहे. हे तुम्ही विचारलं पाहिजे त्यांना की बाबा नो, तुम्हाला आता ते हिरवी मतच पाहिजेत का? तुम्ही 1 मिनिटासाठी डोळे बंद करा, 1 मिनिटासाठी डोळे बंद करा आणि असा प्रसंग डोळ्यासमोर आणा की हिंदू मुस्लिमांची दंगल चालू आहे किंवा काही विभागात लपडी झाली आहे. त्या डोळे बंद केल्यानंतर पहिला चेहरा कोणाचा येणार डोळ्यासमोर ते नीट आठवा की आमच्या रक्षणासाठी, आमचं संरक्षण करण्यासाठी कोणता नेता पहिला उभा राहणार. हे डोळे बंद करून पहिला विचार करा. तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर एकच माणूस उभा राहील, तो म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. हे प्रत्येक हिंदू माणूस जाणतोय, प्रत्येक मराठी माणूस जाणतोय कोणाचं भेकड हिंदुत्व आणि कोणाचं हिंदुत्व आहे ते. त्यामुळे या बाकीच्यांनी आमच्या साहेबांबद्दल बोलूच नाही. साहेबांची भूमिका याच्या आधी स्पष्ट होती, याच्यानंतरही आणि भविष्यातही स्पष्ट असणार आहे. आमचे साहेब लाचार नाही आहेत तुमच्यासारखे की मतांसाठी कोणाच्या पाया पडतील. बरंच काही बोलण्यासारखं आहे. आज साहेबांनी तुमच्यासाठी दुसरी सभा दिली आहे, बरेच वक्ते बोलणार आहेत. फक्त मी तुम्हाला एकच सांगतोय की यावेळेला मतदान करताना तुम्हाला तुमची बुद्धी, तुमचं मन
हे जागरूक ठेवायचं आहे की मी कोणाला मतदान करणार आहे. ज्या लोकांनी महाराष्ट्राचं घाण केली आहे, महाराष्ट्राचा चिखल केला आहे. 3 पक्ष एका साईडला, शिवसेना उभाटा, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस, आणि एका साईडला 3 पक्ष शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप, हे 6 पक्ष. आणि त्याच्या सर्वांच्या विरुद्ध माझा एकच पक्ष, तो म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना. ते बोलतात ना, झुंड में तो भेड़िया आती है लेकिन अकेला आता है वो शेर होता है, शेर. और वो शेर मतलब राजसाहेब. या सगळ्यांना फाडून टाकल्याशिवाय राजसाहेब ठाकरे ठेवणार नाही आहेत, हे मला खात्रीपूर्वक माहिती आहे. त्यामुळे या लोकांनी आम्हाला हिंदुत्व आणि याच्याबद्दल आम्हाला शिकवूच रे, तुम्ही हिंदुत्व केव्हा. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की एक संधी फक्त द्या साहेबांना, एक संधी आमच्या विश्वजीत ढोलम यांना द्या, जे 10 वर्षात कामं झालेली नाही आहेत. जो 10 वर्षात, हे साधं बाजूचं गार्डन घ्या. हे जे टायटॅनिक गार्डन बनवलेलं, हे आमच्या नगरसेवकांच्या काळात झालेलं गार्डन आहे. आज त्या गार्डनची अवस्था बघा. हे 10 वर्षात तुम्ही काय केलं, हे तर मी कार्य अहवाल येण्याची आम्ही वाटच बघतोय. तुम्ही काय कार्य अहवालामध्ये दाखवताय, मग नंतर अजून मजा येईल प्रचाराला. सो मी या सगळ्यांना तुम्हाला नंबर विनंती, हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या बटन समोर 1 नंबरचं बटन आहे. आणि योगायोगाने पण बघा, योगायोगाने बघा, आपल्याला 1 नंबरचं बटन मिळालं, कारण का आपला माणूसच 1 नंबरचा आहे. सो कोकणाचे सुपुत्र, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेब इथे आलेले, जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रवक्ते रवींद्रजी शेलार साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. सरचिटणीस डॉक्टर मनोजभाऊ चव्हाण, महाराष्ट्र निर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष विनोदजी शिंदे, हे सर्व इथे उपस्थित झालेले आहेत. सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आता बरेच वक्ते बोलतील, तत्पूर्वी मी इथेच थांबतो. परंतु लक्षात ठेवायचं, आपल्याला 1 नंबरचं बटन दाबायचं आहे. आणि यानंतर मी एक अशा तरुणीला बोलवतोय, जिने परवा मला फोन करून सांगितलं की दादा, मला साहेबांबद्दल बोलायचं आहे, साहेबांच्या विषयी मला माझे विचार मांडायचे आहेत. की यूथ, तरुण मुलं आजच्या तारखेला कोणाला राजकारणामध्ये कोणाला आदर्श मानतात, तर त्याचं हे ज्वलंत उदाहरण आज तुमच्या डोळ्यासमोर मी आणतोय. श्रेया शिराळे या तरुणीला मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. श्रेया यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी मी आपल्या विधानसभेचे उमेदवार विश्वजीत ढोलम साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सो जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. गाणं लावा विश्वजीत. साऊंडच्या इथे त्यांनी गर्दी केली, त्यांनी जरा बाजूला व्हावं, जेणेकरून आम्हाला कोऑर्डिनेशन करता येईल. साऊंडच्या इथे पोलीस बांधवांना विनंती आहे की त्यांनी साऊंडच्या इथे त्या महाराष्ट्र सैनिकांना त्याला बाजूला करायचं. टाळ्या वाजवत आपल्या या निवडणुकीतले महाराष्ट्र निर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार विश्वजीत ढोलम यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. विश्वजीत ढोलम आगे बढ़ो, विश्वजीत ढोलम आगे बढ़ो. महाराष्ट्र निर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा
जरा लवकर त्यांना येण्याची जागा करून द्यावी. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. साहेब अजून कोणत्याही क्षणी होईल, त्यामुळे लवकरात लवकर सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती की त्यांनी कृपया करून खाली यावं. सगळ्यांनी स्टेजवरून खाली यायचे. महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन विक्रोळी विधानसभेतल्या शेकडो रहिवाशांचा महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश होत आहे. त्या सर्व प्रवेश घेणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्र सैनिकांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विश्वजीत डोलम यांच्यासाठी. विश्वजीत डोलम आगे बढ़ो, विश्वजीत डोलम आगे बढ़ो. साहेबांच्या पक्षप्रवेश असणाऱ्या सर्वांनी व्यासपीठावरती यायचंय. आणि यानंतर सर्वांना विनंती की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. सूर्यनगर विभागातील सर्वांनी वरती यायचंय. अरे येऊ दे ना वरती. अरे श्रीनाथ अरे ऐक ना. सूर्यनगर विभागातील उत्तर भारतीय या संघातर्फे त्यांचा महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश होत आहे. फक्त आणि फक्त साहेबांच्या जी हिंदुत्वाची जी भूमिका साहेब घेऊन बसले आहेत त्या हिंदुत्वाच्या भूमिकेला प्रेरित होऊन सूर्यनगर या विभागातील सर्व उत्तर भारतीय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मान्य राजसाहेब ठाकरे यांचा, मान्य राजसाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो. प्रवेश आज या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेल्या सर्व या हिंदुत्ववादी विक्रोळीतील मतदारांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. व त्यांनी
राजसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून ही आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ती राजसाहेबांना साथ दिलेली आहे. या विक्रोळी मतदारसंघात ही जी काय साथ दिलेली आहे त्यांनी, यासाठी संपूर्ण आपले उमेदवार विश्वजित ढोलम व तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना विक्रोळी विभाग या संपूर्ण मतदारसंघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या सूर्यानगर विभागातील हिंदुत्वाच्या विचारांना प्रेरित होऊन, साहेबांच्या भूमिकेला प्रेरित होऊन सूर्यानगर या विभागातील उत्तर भारतीय रहिवाशांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. सर्वांचं या पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत. डेकोरेटरला विनंती आहे की त्यांनी पाठी खुर्च्या वाढवायच्या आहेत. अजूनही महाराष्ट्र सैनिक येत आहेत. सूर्यानगर विभागातील सर्व तरुणांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या सगळ्यांचे प्रवेश बघून नक्कीच विरोधकांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाहीये. डेकोरेटरला विनंती आहे की जय श्रीराम. खुर्च्या जरा उजव्या साईडला लावून घ्यायच्या डेकोरेटर्सने. सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना बसण्याची व्यवस्था करायची आहे. टेबलच्या पहिल्या लाईनमध्ये जर पत्रकारांना बसण्याची जागा करून द्यायची आहे. स्वप्नील, पाठीमागे खुर्च्या वाढवायच्या आहेत. आता या सगळ्यांना कळेल की साहेबांनी विक्रोळीमध्ये सभा का घेतली. टागोर नगर मधील महिलांनी साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन, साहेबांच्या भूमिकेला प्रेरित होऊन आज या सर्वांच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून महाराष्ट्र निर्माणमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. सगळ्यांनी जोरात घोषणा द्यायच्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा. चला कालिका अजून एक ग्रुप प्रवेश करण्यामध्ये कन्नमोर नगर मधील रहिवाशांनी
चला लवकर लवकर या, लवकर या. आले. हो सांगितलं. हा साहेबांचं गाणं जरा वाजवत आहे, मगाशी पाठवलेलं नवीन गाणं. सर्व ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला त्या सर्वांचं महाराष्ट्र मनसेनेतर्फे हार्दिक स्वागत. आणि असंच प्रेम आमच्या उमेदवार विश्वजित डोलम यांच्यावरती देखील राहू दे. मी ज्या मगाशी बोललेलो होतो, ज्या तरुणीला आपले विचार मांडायचे आहेत साहेबांबद्दल, जी एक अपेक्षा आहे त्या तरुणींची, त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी श्रेया शिराळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो आणि आमच्या पक्षातील सर्व ज्येष्ठ आज मला या व्यासपीठावर संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानते. मी या विक्रोळीमध्ये लहानपणापासून वावरत आली आहे. या विक्रोळीमध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. वर्षानुवर्ष मी पाहत आली आहे, बदल काही घडला नाही आहे. आणि आपण सगळे विक्रोळीकरांनी ह्या आधी ज्या उमेदवारांना किंवा ज्या आमदार खासदारांना निवडून दिलं आहे त्यांनी काय बदल करून आणला आहे ह्याचा देखील मला अजूनही प्रश्न आहे. तर आता तरुणांबद्दल बोलायचं झालं, प्रत्येक घरात एक कॉमन विषय, खूप चिंताजनक विषय, तो म्हणजे जे तरुण अधीन गेले आहेत. आज तुम्ही पाहणार तर विक्रोळीत अंमली पदार्थ या गोष्टी एकदम इझिली अवेलेबल आहेत. तर ह्यावर यांचं लक्ष आहे, त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीये, हा एक प्रश्न आहे. सत्तेत असताना तरुणांना यांनी रोजगाराची संधी कधी उपलब्ध करून दिली नाहीये. आज संध्याकाळी या सगळ्या जो काही वातावरण बनलं आहे, यामुळे संध्याकाळी 7-8 नंतर बाहेर पाऊल टाकायला भीती वाटतेय. लांबचं नाही, तुम्ही आपल्या इकडे जे खुले मैदान आहे तिथे जाऊन तुम्ही पाहणार ना, तर आत्ता तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची पण गरज नाही तिथे परिस्थिती काय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या विक्रोळीमध्ये जे कन्स्ट्रक्शन चालले आहे ते डेव्हलपमेंट तर होते आहे, पण ती डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यामुळे पॉल्युशनसारख्या गोष्टी खूप वाढल्या आहेत. आणि आपल्या इथे मोकळे मैदानं आहेत, पण त्या मोकळ्या मैदानावर अनधिकृत वस्त्या निर्माण झाल्या आहेत. आणि विक्रोळी, भांडूप, कांजूर तुम्ही या विभागात बघणार तर भरपूर असे तरुण तरुणी आहेत जे खूप एनर्जेटिक आहे, ज्यांचं विजन आहे, ज्यांचं मिशन आहे की आम्हाला पॉलिटिक्समध्ये यायचं आहे. पण हा जो आपल्या विरोधकांनी जो काय एक एन्व्हायरमेंट क्रिएट केला आहे, त्यामुळे कुठेतरी एक विचार करतात की आपण पॉलिटिक्समध्ये कसं जायचं. तर माझं एकच म्हणणं आहे की जो कोणी यूथ आहे, आजचा जो यूथ आहे तो एकदम स्ट्रॉंग आणि एकदम विजनफुल आहे. तर ह्या यूथसाठी आपल्याला एक असा नेता हवा आहे ज्याचा ऑरा या सगळ्या गोष्टींशी मॅच होईल. तर जसे आपले राजसाहेब ठाकरे, त्यांचं जे विजन आहे, मिशन आहे, ते एक सर्वांगीण महाराष्ट्र घडवण्याचा. तर माझं एवढीच इच्छा आहे की तुम्ही विचार करा, तुमचं मत हे खूप अमूल्य आहे. तर येणाऱ्या 20 तारखेला रेल्वे इंजिन हे बटन दाबून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार
विश्वजित दादा डोलम यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. भाऊंना धक्का विश्वजित दादाचा विजय हा पक्का. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो साऊंडचा कन्सोल आहे ना, खूप महत्त्वाचा आहे. साहेबांची सभा आहे, आवाजाचा तो हा कन्सोल फक्त रिकामा करा ना प्लीज. कृपया हा कन्सोल रिकामा करा. त्या साऊंड सिस्टीमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही लोक मध्ये उभे राहिला तर आवाज त्याचा हे होतं, रिफ्लेक्ट होतं त्याच्यामुळे. हा साऊंड सिस्टीम फक्त प्लीज नम्र विनंती आहे. कन्सोलच्या समोर उभं राहिलं तर साऊंड सिस्टीम रिफ्लेक्ट होणार. कृपया त्या कन्सोलच्या समोर उभं कोणी राहू नका. चकोर, तू सांग ना तिथे समोर कुठे पाहिजे एक्झॅक्टली. मागे तुझ्या मागे पब्लिक आहे ना, त्या कन्सोल स्पीकरच्या मागे उभं राहू नका. रिफ्लेक्शन, साहेबांची सभा रिव्हर्स येणार परत. पोलिसांना नम्र विनंती आहे, थोडं रिक्वेस्ट करू. संदीप, कृपया कन्सोलच्या समोर खरंच उभं राहू नका रे. सगळ्यांना विनंती आहे हात जोडून की सहकार्य करा. मला माहिती आहे की तुम्हाला जवळून सगळ्यांना साहेबांना बघायचं आहे. साहेब तुमच्याशी गप्पा मारणार आहेत, पण सगळ्यांना सहकार्य करा तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि यानंतर मी थेट आपल्या कोकणाचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष सन्माननीय वैभवजी खेडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आपल्या सर्वांचे लाडके उद्याच्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करतो. आजच्या या विश्वजित डोलम यांच्या या विधानसभेच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या आपल्या विक्रोळी कन्नमवार नगरमधील राजसाहेबांच्या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार बंधू, माता बंधू आणि भगिनींनो, खरं तर विक्रोळीकरांच्या भेटीला आलोय कोकणामधून. कसं काय विक्रोळीकर बरं आहे ना? भाऊंना धक्का द्यायचा खरं आहे ना? हां, या भाऊला असा धक्का द्या की त्याचा कडेलोट झाला पाहिजे. या विक्रोळीची संपूर्ण दहशत संपली पाहिजे. या विक्रोळी वाल्यांनी निर्भयपणे श्वास घेतला पाहिजे. या भाऊची दहशत या संपूर्ण विक्रोळीवरनं संपवायची असेल तर विश्वजित सारख्या तळण्या बाण नेत्याला या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी थोड्याच वेळात येतील. भांडूपची सभा संपले, आम्ही तिथली सभा आटपली, इथे आलो. आमचा खो खोचा खेळ सुरू आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेबांनी स्टार प्रचारक कधी केले याची मला कल्पना देखील आली नाही. एक सामान्य कार्यकर्ता ते नगराध्यक्ष ते सरचिटणीस, विश्वजित सारखा शाखा अध्यक्ष, विभाग प्रमुख, विधानसभेचा उमेदवार, उद्याचा आमदार, ही किमया सन्माननीय राजसाहेबांची आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचा काळ मला आठवतो. शिवसेनेची ज्या पद्धतीने वाढ झाली, शिवसेना ज्या पद्धतीने भरली, तशीच काहीशी परिस्थिती 2024च्या निवडणुकीमध्ये आहे. आपल्या राजा ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी सभा घेतोय. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वांना घसा कोरडा करून सांगतोय की एकदा मला संधी द्या, एकदा माझ्या हातामध्ये ह्या सगळ्या राज्याची सूत्र हातामध्ये द्या. या राज्यामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी मी आपल्याला देईन हे निक्षून सांगतोय. बाबांनो, आपण या सर्वांना निवडणुकीमध्ये मतदान केलं. 25 वर्ष एकेकाला आमदार केलं, त्यांच्या मुलांना आमदार केलं, आता त्यांच्या नातवाला देखील आमदार करावी अशी त्यांची इच्छा आहे. या सर्वांना आपण संधी देऊन झाले. हातामध्ये एकदा संधी द्या एक सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. गेली 15 वर्ष कोकणामध्ये खेड नगरपालिकेमध्ये वरती, दापोली नगरपंचायत वरती
नवनिर्माण सेनेची सत्ता आहे. ज्या पद्धतीने 90 नंतर कोकणामध्ये शिवसेना आली तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक आमदार या विधानसभेमध्ये निवडून जातील. ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या मतदानाची प्रतारणा केले, ज्या ज्या लोकांनी गद्दारी केले, ज्या ज्या लोकांनी मराठी सगळ्या आपल्या मतदारांना फसवलंय, त्या सर्वांना आपले मराठी बांधव, आपले इथले मतदार या निवडणुकीमध्ये घरी बसवणार आहेत. आणि जशी या लोकसभेमध्ये जे काही आपल्याला अनेक नवीन चेहरे दिसले, तसेच या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक शिलेदार या ठिकाणी दिसणार आहेत. आणि म्हणून विक्रोळीकरांना आपण जागे व्हा. महाराष्ट्राचं चित्र बदलतंय. अनेक ठिकाणी बदलाचे वारे आहेत. अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. बघा, या सगळ्या लोकांना आपण संधी दिली. आपण एका युतीला, आघाडीला मतदान केलं, परंतु अकस्मात काय घडलं आपल्याला कल्पना नसेल. आपण 5:30चा मुहूर्त आपण बघितला शपथविधीचा. कोण कोणाचा सकाळी 5 वाजता मुका घेते आपण बघितलं. शिवसेनेसारख्या पक्षाला आपण हिंदुत्वासाठी मतदान केलं, परंतु हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या जाऊन मांडीला मांडी लावून बसले. मला आपल्याला सर्वांना सांगायचं, सन्माननीय बाळासाहेबांच्या नंतर बाळासाहेबांचा विचार कोण पुढे नेणार असेल तर एकमेव नाव आहे महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आणि म्हणून राजसाहेबांच्या पाठीमागे आमचा अख्खा कोकण आहे. विक्रोळीकरांनो, तुम्ही देखील आपली वज्रमूठ बांधली पाहिजे. राजसाहेबांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. राजसाहेबांनी तुम्हाला या महाराष्ट्राचे आपल्याला ब्लूप्रिंट दिले, महाराष्ट्राला एक दृष्टिकोन चांगला दिलेला आहे. आणि महाराष्ट्रासाठी एक आपण त्या ठिकाणी नवीन नवीन पर्याय आपल्या समोर ठेवलेले आहेत. आणि म्हणून विश्वजित सारख्या चेहऱ्याला आपण संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या विधानसभेमध्ये ज्या ज्या पक्षांना वाटतं की आम्हाला बहुमत मिळेल, त्याला मला सांगायचं की महाराजा सगळ्या मतदारांच्या मनात काहीतरी वेगळं आहे. कुठल्याही पक्षाला या निवडणुकीमध्ये बहुमत मिळणार नाही. ना शिवसेनेला मिळणार, ना भाजपाला मिळणार, ना राष्ट्रवादीला, ना काँग्रेसला, ना शिंदे गटाला. याला कुणालाही बहुमत मिळणार नाही. हा खेळ आकड्यांचा आहे. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे 2 आकडे आमदार या विधानसभेत निवडून जाणार आहेत. विधानसभेच्या या तख्तावरती सन्माननीय राजसाहेबांचे 2 आकडे आमदार निवडून जाणार आहेत. त्यामध्ये आमचा विश्वजित असेल. आपण सर्वांनी या विश्वजितला बहुमोल मताने या ठिकाणी निवडून द्यावं एक विनंती करायला आलोय. आमदार झाला तर निश्चित येणाऱ्या सत्तेमध्ये हा मंत्री होईल, विश्वजित मंत्री होईल, लाल दिवा आपल्या विक्रोळीकरांसाठी घेऊन येईल. या ज्या विक्रोळीकरांच्या आशा अपेक्षा आहेत, शिल्लक राहिलेल्या आहेत, ज्या इकडे काही समस्या आहेत, या पंचवार्षिक योजनेमध्ये आमचा विश्वजित ह्या सगळ्या समस्या दूर करेल. पुन्हा तुम्हाला दुसरा नवीन चेहरा शोधायची संधी या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही. विश्वजित सारखा चेहरा आपल्याला या ठिकाणी या विक्रोळीकरांचं नंदनवन करेल असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून बाबांनो, हे सगळे सरकार घाबरलेलं आहे. याला मनामध्ये धास्ती आहे. आणि म्हणून एवढ्या 2.5 वर्षाची सत्ता हे उपभोगून देखील आपल्याला सगळ्यांना आमिष दाखवत आहेत. माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये या ठिकाणी टाकतायत. त्यांना वाटतं बहिणी या ठिकाणी मतदान करतील, पण माझ्या बहिणी सगळ्या हुशार आहेत. त्यांना माहिती आहे 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये टाकलेत, परंतु सिलेंडर 1200 रुपये केला, तेल आमचं 100 रुपयावरून 200 रुपये केलं, डाळ आमची 50 रुपयाची 100 रुपये करून टाकली, 300 रुपयाचं लाईट बिल येणारं 1000 रुपये करून टाकलं. रॉकेलचा तर पत्ताच नाही. मग द्यायचे 1500 रुपयांनी ह्या ठिकाणी महागाई वाढवायची. मला वाटतं आमच्या एवढ्या बहिणी काय आता काय सांगायची आवश्यकता नाही, त्या सज्ञान आहेत आणि सजग देखील आहेत. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये विश्वजितचं बटन नक्की दाबतील. विश्वजितचं बटन आहे 1 नंबरला. त्यामुळे 1 नंबरचं आपल्याला बटन दाबायचं आहे. 20 तारखेला सकाळी आपण सगळ्या आपल्या कामं आटपल्यानंतर पहिलं आपलं पवित्र काम निवडणुकीचं करायचं आहे, मतदानाचं करायचं आहे. आमचे कोकणकर असतील तर त्यांनी मस्तपैकी भाकरी खायची, जवळा किंवा बोंबील भाजायचा आणि सकाळी न्यारी करायची आणि पहिलं मतदानाला जायचं. आणि जे आपले सगळे नातेवाईक असतील, जे आपले मित्र असतील, जे आपले सगळे सोयरे असतील, त्यांना सर्वांना सांगायचं आहे की विश्वजितला मतदान करायचं आहे.
बाबांनो, ही चळवळ आहे, एक ध्येय आहे आणि या ध्येयासाठी, या चळवळीसाठी आपण सर्वांनी तयार राहायचं आहे. आपण प्रत्येकाने विश्वजितसाठी प्रत्येक वाडीमध्ये जा, प्रत्येक बिल्डिंगमध्ये जा, प्रत्येक गल्लीमध्ये जा आणि आपल्या ह्या रेल्वे इंजिन समोरचं बटन दाबायसाठी सर्वांना आपण विनंती करा. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. विश्वजित निवडून येणारच आहे. विश्वजितच्या विजयी निवडणुकीसाठी विक्रोळीकरांकडे भेट घेण्यासाठी मी या ठिकाणी येणार आहे. हे वचन आपल्याला द्यायला मी या ठिकाणी आलोय आणि आपला अधिक वेळ घेणार नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी येतील. विश्वजितला प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढी एक विनंती करायला या ठिकाणी आलो. आपला अधिक वेळ घेणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद केडेकर साहेब. या विक्रोळी विधानसभेच्या पट्ट्यामध्ये बरेच आपले कोकणस्थ, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते नक्कीच विश्वजित डोलम यांच्या पाठीशी उभे राहतील. यानंतर मी थेट या निवडणुकीचे उमेदवार विश्वजित डोलम आपलं मनोगत व्यक्त करावं. एक घोषणा होऊन जाऊ द्या. विश्वजित डोलम आगे बढो. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे कोण म्हणतं येणार नाही? हे बात श्री स्वामी समर्थ. सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय तसेच घटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, माझे उपविभाग अध्यक्ष, माझे शाखाध्यक्ष, सचिव, समोर बसलेले माझे महाराष्ट्र सैनिक, तसेच बंधू भगिनी आणि मातांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेबांनी उमेदवारी दिली. उमेदवारी देताना सांगितलं, घाबरू नको, तुझ्या समोर गर्भ श्रीमंत असे व्यक्ती आहेत, उमेदवार आहेत, जे 25-30 करोड खर्च करणार, पण तुझ्या बरोबर सामान्य जनता आहे, ती आज माझ्या समोर बसली आहे. तुम्ही सर्वांनी बघा आता, हीच माझी खरी ताकद आहे. साहेबांनी मला सांगितलं, तू सामान्यातला उमेदवार आहेस, म्हणून ही सर्व ताकद आज तुझ्या पाठी उभी राहणार. इथे पैसे हरणार, तुम्ही कितीही ताकद लावा, पण तुमच्यातला हा सामान्य कार्यकर्ता उमेदवार म्हणून जिंकणार. लक्षात घ्या. बरेच मुद्दे आहेत, बरेच. या 10 वर्षामध्ये कुठे एकही काम झालं नाही, पण त्याआधी ते मुद्दे घ्यायच्या आधी माझ्याबद्दल मला सांगणं गरजेचं आहे. मी विश्वजित शंकर डोलम या कन्नमवार नगरमध्ये राहतो. या कन्नमवार नगरमध्ये लहानाचा मोठा झालो, त्यामुळे इकडच्या प्रश्नांची नाल माझ्यासोबत आहे. मी कोकणातला आहे, मालवणचा आहे, कट्ट्यावर माझं गाव आहे. समस्त जो हा विक्रोळ विधानसभेमधला पट्टा आहे तो कोकणवासियांचा, सिंदूरवासियांचा आहे. त्यांचा मी सुपुत्र आहे, या कन्नमवारवासियांचा सुपुत्र आहे. इथे काम करत असताना त्यांचे मूलभूत गरजा मी जाणतो. खऱ्या अर्थाने त्या पूर्ण करण्यासाठी मी एकनिष्ठ प्रयत्न करेन. या 10 वर्षामध्ये बरेच प्रश्न आहेत, ते लांब लांब राहिलेले आहेत.
आताच दुपारी भांडूपवरून डम्पिंग ग्राउंड बद्दल सूचना झाल्या, बरोबर की नाही चव्हाण साहेब? ज्यांनी सूचना केल्या त्यांच्यासाठी ते रिकामी एक खुर्ची ठेवली आहे, लक्षात घ्या. नेहमीच बेशिस्त बोलतात चव्हाण साहेब, ते नेहमीच साहेबांबद्दल बोलले. इथे दुसरी सभा घेत आहेत. अरे राजा, लक्षात घे, हा जो परिसर आहे आपला विक्रोळी विधानसभेचा, तो नाऊर, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, सूर्यानगर, टागोरनगर, तिथे पुढे जाऊन पवई, एवढा मोठा जिओग्राफिकली असा रुंद असा आहे. त्यामुळे ह्या विभागामध्ये 2 सभा घेतल्याच पाहिजे. सकाळी उठून काही विषय नसतील तर काहीतरी बडबडत राहायचं. आणि त्यांनी आज राजसाहेबांवर हात घातला. त्यांनी सांगितलं की दुसरी सभा घेताय तर विक्रोळीलाच येऊन राहा, डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला. डम्पिंग ग्राउंड त्याला आठवलं, कारण तिकडनं दरवर्षी पेट्याच्या पेट्या दर महिन्याला तिथे जातात. म्हणून तुम्हाला डम्पिंग ग्राउंड आठवलं का? आमचे सामान्याचे जे प्रश्न होते, इथे दुर्गंधी येते, तेव्हा तुम्हाला डम्पिंग ग्राउंड आठवत नाही? मग आताच का आठवलं? अरे इथे घुसमटतायत लोक आमची, कन्नमोरची, टागोरनगरची, कांजूरमार्गची. माननीय राजसाहेब आले, घुसमटतायत. टीबी पेशंट 2% वरून 16% झाले. त्याचा तुला ध्यास नाही. माननीय राजसाहेब आले, मला बरंच बोलायचे होते, मुद्देच मुद्दे आहेत आपल्याकडे. इकडं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोरदार टाळ्यामधून साहेबांचं स्वागत करायचंय. खास तुमचं दर्शन घेण्यासाठी साहेब आज विक्रोळीला आलेले आहेत. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करावेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. विश्वजित डोलात आणि जयंत दांडेकर यांना विनंती करतो, साहेब डायरेक्ट संबोधित करतायत, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, बहिणींनो आणि मातांनो, मी आता इथे भाषण करायला आलेलोच नाही. त्या दिवशी या मतदारसंघाची माझी कांजूरमध्ये तिथे सभा झाली आणि प्रत्येकाला मी सभा 15 दिवसामध्ये इतक्या सभा देणं शक्य नाही सगळ्यांना. आणि कांजूरमध्ये सभा झाल्यानंतर मी म्हटलं की एक सभा माझ्या कन्नमवार नगरमध्ये पाहिजे मला. आणि म्हणून मी आज दिवसाला 3 सभा लावल्या. मी म्हटलं की मला समजा भाषण नाही करता आलं तरी चालेल, पण मला त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथून खऱ्या अर्थाने पक्ष उभा राहिला. इथलंच ते माझं भाषण. आणि मग त्याच्यानंतर झालं ते आटक मटक चवळी चटक काय ते सगळं झालं ना. मी
मी फार काही तुमच्याशी लंब चौडं बोलण्यासाठी म्हणून मी आलेलो नाही आहे. मी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलेलो आहे, इथे आमचा विश्वजित इकडे उभा आहे. हा विश्वजित नुसता उभा नाही आहे. तुम्ही समजा की तुमच्या इकडे विक्रोळीमध्ये राज ठाकरे उभा आहे. या सगळ्या भागाबद्दल जाताना येताना कसे राहता तुमचं तुम्हालाच ठाऊक. हे आत्ताही तिथे वास येतो तुमच्या डम्पिंग ग्राउंडचा. काही सोयी नाहीत, तुमचा मुळात विचारच नाही. मी माझ्या भाषणाबद्दल मी सतत जे सांगतोय ना, निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जिवंत राहा म्हणजे झालं, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. अहो इथून हायवेने जाताना आम्हाला त्रास होतो, तुम्हाला राहताना कसा नाही होत? अर्थातच होत असणार. तुम्ही काय आतमध्ये घेतात रोजच्या रोज. आणि तुम्ही सहन करता आहात, तुम्ही रागावत नाहीत, तुम्ही चिडत नाहीत, म्हणून ही माणसं अशी वागतात. तुमची काळजीच नाही. या निवडणुका जरा संपू देत. मी तुमच्यानंतर ना तुमच्याकडचे ज्यांचा आपले कोणी पक्षाचे पदाधिकारी नाहीत पण पक्षाचे हितचिंतक आहेत, दुसऱ्या पक्षाचे हितचिंतक असले तरी चालतील, अशा काही एक 15, 20, 25 लोकांना मी घेऊन नाशिकला जाणार आहे. आणि नाशिकच्या हायवेवरून नाशिक शहरामध्ये शिरताना मला तुम्ही सांगून दाखवायचं इथे डम्पिंग ग्राउंड कुठे आहे. जर समजा तुम्हाला वास आला तर बघा, हायवेला लागून डम्पिंग ग्राउंड आहे, हायवेला लागून, पण तुम्हाला वास नाही येणार. त्या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडचं आपण खत प्रकल्प केलाय. त्यातनं खत निर्माण होतं आणि नाशिकमधले आजूबाजूचे सगळे शेतकरी ते खत घेऊन जातात. महानगरपालिका खताचा व्यवसाय देखील करते तिथे. जे रोजच्या रोज तिकडे ज्या काय घंटा गाड्या ज्या लावलेल्या आहेत, तिकडच्या ज्या गाड्या आहेत, जे रोजचा रोज कचरा जो गोळा करतात तो त्या डम्पिंग ग्राउंडला येतो आणि लगेच प्रोसेस सुरू होते खत बनवण्याची. नुसतं खत नाही, इथेनॉल बनवण्याची पण प्रोसेस सुरू होते. त्याच्यामुळे कचरा तिकडे राहतच नाही. कचराच राहत नाही म्हटल्यानंतर वास येणार कुठून? हे रॉकेट सायन्स नाही आहे, हे रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त ह्याला तुमच्याबद्दलचा, जनतेबद्दलचा एक जिव्हाळा लागतो, एक आपुलकी लागते, त्यातनं या गोष्टी घडतात. की माझ्या लोकांना अशा प्रकारचं मी जगू देणार नाही. हे रोजच्या रोज घाणेरडे वास घेत आहेत, नाका तोंडातनं घेत आहेत. काय फुफ्फुसाचं झालं असेल तुमचं? याचं कारण तुमच्याकडे बघायलाच वेळ नाही कोणाला. तुमच्याकडे रिडेव्हलपमेंट होत आहेत, अनेक ठिकाणी होत आहेत. माझी तुम्हा मराठी बांधवांना, बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही नाही रडत यायचं. जे डेव्हलपमेंट करायला येत आहेत ना, तुम्ही त्यांना रडवायचं. माझे तर लोक आहेतच. अहो तुम्ही इथले राहणारे, तुम्ही या महाराष्ट्राचे नागरिक, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक, तुम्ही कसले रडताय? पण ही सगळी आमदार मंडळी जी सगळी आहेत, ही सगळी बिल्डरांच्या खाली गेलेली आहेत. बिल्डराचं हित हेच या लोकांचं हित. तुमच्याकडे 5 वर्षानंतर यायचं, ह्यांच्याकडनं सगळे ओरबाडलेले पैसे तुमच्यावरती फेकायचे, हेच ह्यांचं काम. आणि मग आम्ही काय करायचं? आम्ही मतदान कसं काय करायचं? तर फोटोकडे बघून करायचं, फोटोकडे बघून. मग आम्हाला दाखवणार काय? माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दाखवणार.
आणि सांगणार की बघा बघा यांच्याकडे बघून मतदान करा. तुमच्याकडे का नाही बघायचं? माननीय बाळासाहेब आता आहेत? नाहीत. बरं झालं नाही आहेत. आज ते तर फोडून काढले असते सगळ्यांना, या लोकांना. ज्यांच्या विरोधामध्ये माननीय बाळासाहेबांची हयात गेली, ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात, त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही शिवसेना बसवलीत, तुमच्या गळ्यामध्ये माळ घालून घेतलीत मुख्यमंत्रीपदाची. काही माननीय बाळासाहेबांचा विचार नावाची काही गोष्ट उरली? काही नाही उरली. या जातीपातीमध्ये विष घालवणारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि वर्षा गायकवाड आमच्या शिवछत्रपतींची मूर्ती हातामध्ये देत असताना त्या मूर्तीकडे पाहून न बघितल्यासारखं करणारे राहुल गांधी त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसता तुम्ही त्यांच्याबरोबर का? फक्त तुमच्या स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी. आणि निवडणुका आल्या की आज माननीय बाळासाहेबांचा तुम्हाला फोटो दाखवायचा, ह्याच्यावरती मतदान करा, माननीय बाळासाहेबांचा चेहरा दाखवायचा. कारण ह्यांना चेहरा दाखवायला लाज वाटते, ह्यांच्याकडे चेहरा उरलेलाच नाही. माननीय बाळासाहेबांना आत्ता काय वाटत असेल तिकडे की जी शिवसेना मी इतक्या कष्टामधनं उभी केली ती आज कोणाबरोबर जाते? या काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांबरोबर जाऊन बसवलं तुम्ही आम्हाला. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती काढून बघा सगळी भाषणं. या सगळ्या निवडणुकीची, आत्ता विधानसभेची काढून बघा, लोकसभेची काढून बघा, माननीय बाळासाहेबांचं नाव तरी घेतात का बघा ते. बाळासाहेबांचं नाव घ्यायला ज्या लोकांना लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हा माणूस बसतो. व्हिडिओ काढतायत हेलिकॉप्टरमधनं तपासणी करताना बॅगेची. ते निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काही कळतं की नाही? कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची. ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेतनं पैसे घेऊन जाणार आहे. एवढं तरी समजायला पाहिजे आतापर्यंत. अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार? काय तपासताय त्याच्या हातामध्ये? ही मंडळी सगळा महाराष्ट्राचा सत्यानाश करणार, सत्यानाश केलेलाच आहे मुळात. आणि ह्यांचे जे उमेदवार उभे आहेत ना, ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करू नका. येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्यानपिढ्या हे बर्बाद करून टाकतील. याला काही देणं घेणंच नाही गोष्टींशी. सगळं पैशाभोवती फिरतंय, सगळं पैशाभोवती फिरतंय यांचं. मला काय मिळणार? मला खुर्ची मिळणार का? मला पैसे मिळणार का? मग ह्याच्यामध्ये माझा वाटा किती? हे ह्यांचं तुमच्या जीवावरचं राजकारण. तुम्ही जे मतदानाला जे उभे राहता ना, उन्हातानामध्ये जे उभे राहता ना, रांगेमध्ये उभे राहता ना, हे तुमच्या जीवावरचं राजकारण. आणि नंतर ही माणसं तुमची नाही राहत, ही बिल्डरांची होतात. निवडणुका आल्या की तुमचेच दाखवतात. राज ठाकरे त्यातला नाहीये. जे सत्तेत नसताना ज्या गोष्टी आम्ही करून दाखवलेल्या आहेत ना, सत्तेत नसताना, ज्या गोष्टीसाठी म्हणून मला जी अटक झाली होती आणि सगळ्या गोष्टी झाल्या होत्या ना, ते रेल्वेचं आंदोलन आठवून बघा. त्या एका रेल्वेच्या आंदोलनामधनं हजारो माझ्या मराठी मुलांना आणि मुलींना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागल्या आहेत. हे खरं तर सत्ताधाऱ्यांचं काम आहे की माझ्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत आहेत तर माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळाल्या पाहिजे. पण लक्ष द्यायला आहे कोण वेळ त्यांच्याकडे? आमचा पक्ष घ्यायचा, ह्यांच्या दावणीला बांधायचा, नंतर त्यांच्या पक्षामध्ये कोणीतरी आमदार फोडायचे, करोडोचा व्यवहार करायचा, दुसऱ्या पक्षात जायचं, तिकडनं यायचं, दुसऱ्या तिसऱ्या पक्षाला बोलवायचं, त्यांना मांडीवर घेऊन लोळवायचं. गेले 5 वर्ष हा जो तमाशा चालू आहे ना, मी तुमच्याकडे आज एवढ्यासाठीच आलो आहे. मी काय लंबचौडं भाषण करण्यासाठी नाही आलो आहे.
मी 2 गोष्टींसाठी आलो. एक म्हणजे तुमचं दर्शन घेण्यासाठी, आणि गेली 5 वर्ष या लोकांनी जो राजकीय तमाशा जो मांडला या महाराष्ट्रामध्ये तो विसरू नका 20 तारखेपर्यंत. आणि या लोकांनी जो तमाशा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यावर जर समजा तुम्ही शिक्कामोर्तब केलात तर यांचा समज होईल की आम्ही जे केलं ते बरोबर केलं. आणि तो एकदा महाराष्ट्रामध्ये समज पसरला की त्याच्यानंतर या महाराष्ट्राला फक्त परमेश्वरच वाचवू, मग त्याच्यानंतर काही नाही होणार. मग तुम्ही ओरडा बोंबला काय वाटेल ते करा, हे त्यांना हवं तसं राजकारण खेळणार. आज या पक्षातनं, उद्या त्या पक्षातनं, उद्या 3ऱ्या 4थ्या पक्षातनं, उद्या 5व्या पक्षातनं. असा महाराष्ट्र कधी नव्हता हो. हा गेल्या 5 वर्षामध्ये मी आत्ताच सांगितलं भांडुपला, साधारणपणे 1975 साली जेव्हा आणीबाणी आली त्यावेळेला मी समज नाही म्हणणार मी, पण मला राजकारण उमजायला लागलं. समजायला लागलं नाही म्हणणार मी. आणि जसं मग पुढे मी मोठा होत गेलो तसं मी अगोदरचं राजकारण वाचलं, पाहिलं, बघितलं. नंतरचं राजकारण तर प्रत्यक्ष पाहिलं. 1952 साली या देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या. 1952 साली आणि 60 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. आणि महाराष्ट्रातल्या या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रातल्या त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका सगळ्या सुरू झाल्या. मी तेव्हापासून 2019 पर्यंत मी अशा प्रकारचं महाराष्ट्रात झालेलं राजकारण किंवा इतर कुठच्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये अशा प्रकारचं झालेलं राजकारण मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. म्हणजे इतकी लोकांची प्रतारणा, लोकांच्या मताचा इतका अपमान मी आजपर्यंत पाहिलेला नाही. तो अपमान जर तुम्हाला परत करून घ्यायचा असेल, तुमचं मत तुम्हाला लख लाभो. पण या सगळ्या गोष्टीतनं बाहेर यायचं असेल, केवळ तुम्हालाच नाही सांगत आहे, माझी महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे माझी. सगळ्यांना तपासलत ना, सगळ्यांना संधी दिलीत ना इतकी वर्ष. या राज्याची सत्ता एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, एकदा. नाही सगळ्यांना वटणीवरती आणले तर बघा फक्त तुम्ही. मी जेव्हा सांगतो ना की या माझ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती, माझ्या शिपायांवरती आणि सगळ्यांवरती माझा जो विश्वास आहे, खरंच विश्वास आहे माझा, मनापासून विश्वास. मी आज नाही बोलत आहे, निवडणुकीच्या तोंडावर नाही बोलत आहे, पक्ष स्थापनेपासून नाही, अगोदरच्या पक्षात असल्यापासून मी बोलतोय. सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत त्यांना, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण सरकारकडनं कोणत्या प्रकारचे आदेश येत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, उद्या हातात माझ्या जर सत्ता आली ना, संपूर्ण सत्ता म्हणतोय, संपूर्ण सत्ता, किडूक पिडूक नाही, संपूर्ण सत्ता आली, या संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला मी 48 तास देईन. या मुंबईमधनं, महाराष्ट्रामधनं जेवढेही गुन्हेगारी आहे सगळी समूळ नष्ट करा. एक केसेस तुमच्यावरती टाकणार नाही मी, एक केसेस तुमच्यावर पडणार नाही, कुठचीही गोष्ट तुमच्यावरती येणार नाही. जी काय असेल ती जबाबदारी मी माझ्या अंगावरती घेईन. कोणाला पोचतोय, काय चाललंय, कोण राहतंय इथे, कोण येतंय, काही कशाला पत्ता नाहीये. मी आता भांडुपला सांगितलं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, म्हणजे टाटांच्या कंपनीचं आहे, यांचा एक रिपोर्ट आलाय. आणि त्यांनी असं सांगितलंय त्याच्यामध्ये की येणाऱ्या पुढच्या काळात बांगलादेशी मुसलमानांचं प्रमाण आणि म्यानमारवरनं येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण इतक्या मोठ्या, म्हणजे आत्ता येतच आहेत, अजून येत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे की पुढच्या साधारणपणे 10, 15, 20 वर्षात मुंबईमध्ये 49% खाली हिंदू येतील आणि 52% वरती मुसलमान जातील. काय कराल तेव्हा रे तुम्ही? या लोकांना कुठे वेळ आहे?
याला कसला वेळच नाही आहे. यांना फक्त माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घाला, मला खुर्ची द्या, सत्तेची खुर्ची द्या, मला पैसे घ्यायला लुटायला मला फक्त ताकद द्या. ह्यांचं राजकारण फक्त एवढ्या पुरताच पर्यंत आहे. आज कुठे कोण घुसलंय आणि कोण काय करतंय बघायला यांच्याकडे वेळ कुठे आहे. कोणालाच वेळ नाही आणि कोणी हात घालत नाही या गोष्टींमध्ये. मी ज्याला सांगितलं होतं या मशिनीवरचे ज्याला लाऊडस्पीकर खाली आणा, बंद करा, नाही तर प्रत्येक मशिनीच्या समोर माझा महाराष्ट्र सैनिक जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणेल. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. म्हणजे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किती अधीन गेलेत बघा. हे मी बोलल्यावरती माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या सर्व जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती यांनी गुन्हे नोंदवले. 17,000. कारण सध्या मुसलमान मतं देत आहेत त्यांना, हिंदूंची गरजच नाही आहे. तेव्हा जर सरकारने साथ दिली असती आज महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी तुम्हाला लाऊडस्पीकर दिसला नसता. या राज्याची सत्ता, अख्खी सत्ता माझ्या हातामध्ये द्या. 48 तासाच्या आत नाही लाऊडस्पीकर खाली उतरवले परत राजकारणामध्ये येणार नाही, पुढे समोर तुमच्या येणार नाही कधी. अहो केवढे प्रश्न आवासून बसले इथे. रोजगाराचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, लहान लहान मुलींवरती इथे बलात्कार होत आहेत, शेतकरी आमच्या आत्महत्या करतायत, आमच्या लोकांच्या जमिनी खालून काढल्या गेल्या जात आहेत, कोकणामध्ये आणि सगळ्या बाजूनी सगळ्या जमिनी घेतल्या जात आहेत. कोणाला काही पडलेलं नाही आहे तुमच्याबद्दल. आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे, बाहेरच्यांची गरजच नाही आहे. आज मी एक महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय, मी एका तळमळीने तुमच्याशी बोलतोय की सगळ्यांना संधी दिलीत ना आतापर्यंत, सगळ्यांना पाहिलंत ना आतापर्यंत. एकदा संपूर्ण बहुमत या राष्ट्राच्या हातात देऊन बघा, एकदा या राज्याची सत्ता हातामध्ये देऊन बघा. मी आज जो आलोय तो तेवढंच एक आवाहन करण्यासाठी मी आपल्याकडे आलोय की येत्या 20 तारखेला कुठेही बेसावध राहू नका. कोणाच्याही इतरांच्या प्रचाराला हुरळून जाऊ नका. हे वाटेल ते येतील, पैसे टाकतील, भांडीकुंडी वाटेल ते करतील, पण ते फक्त एका दिवसासाठी असेल. तुमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष ही माणसं काढून घेतील. आणि आयुष्यातली 5-5 वर्ष जाणं म्हणजे कशाला म्हणतात हे न समजण्या इतके काही तुम्ही खुळे नाही आहात. आज ही 20 तारीख येते. या 20 तारखेला, येत्या 20 तारखेला ये रे इकडे, कुठे गेलास तू? काय? बर, धन्यवाद. मग येऊन भेटणार आहे का देणार आहेस हे फक्त सांगा मला. आमचा आज विश्वजित इकडे उभा आहे, तसेच माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत. माझी या कन्नमवार नगरच्या माझ्या सगळ्या रहिवाशांना, मतदारांना माझी विनंती आहे, आवाहन आहे की आपले जे कोणी नातेवाईक असतील, जे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील, जे कुठे महाराष्ट्रामध्ये राहत असतील, इतर ठिकाणी राहत असतील, त्या सर्वांना आपण फोन करा, त्यांच्याशी बोला. आणि जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील तिथे आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती येत्या 20 तारखेला बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन आपणासमोर करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी विश्वजित डोलम आणि जयंत दांडेकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पक या सभेची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया. सर्वांनी ताट सावधानमध्ये राष्ट्रगीताला उभं राहायचं आहे. 1, 2, 3.
धन्यवाद राजसाहेब. आणि मी या कन्नमवार नगरवासियांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो की नक्कीच तुमच्या मागे ही कन्नमवार विक्रोळीतली जनता उभी राहील आणि आपला विश्वजितला जिंकून देईल.